माप मध्यम आहे, शांत गाय आहे, दूध देणारी गाय आहे। मालकांचं म्हणणं आहे सकाळी 1-1.5 संध्याकाळी 1-1.5 लिटर दूध देते वासरू पिऊन। किरण खडकी चटपळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 91 हां 430 228। गायला किती सांगितलं? गायला सांगितलं 40,000 रुपये, 25,000 रुपये आज दिल्यानंतर काही माघारी न्यायची। असं तिसऱ्या त्याला गाब आहे, तिसरी त्याला गाब आहे। दूध किती देते? सकाळी 2 लिटर संध्याकाळी 2 लिटर वासरू पिऊन। त्यासाठी 1 शेरभर पेंट 8 वर भरडा। वळू कुठला भरला? आपलं घरचं बैल भरले। किती महिन्याची गाब आहे? ही आता नव्यातलं 21 दूध राहील तिथं। असं होय, हा पलीकडचा भरलाय, हे भरलेला वळू आहे त्या गायला। हा भरला, हा भरलेला वळू तो आमचा फोटो काढून थोडा हा वळू भरलेला आहे गायला। मालकांनी घरचाच भरलेला आहे, हा वळू भरलेला आहे आणि ही 9 महिन्याची गाब गाय। ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा। तुमची जोड आहे का मालक? 1,90,000। किती दात आहे? 6 दात आहे। हां 6 दात दोन्ही पण। नाव सांगा? महादेव हनुमंत अस्की देवरान हट्टी अतनी। देवरान हट्टी तालुका अतनी जिल्हा बेळगाव। मोबाईल नंबर 9900 585113। 6 दात आहे, ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा। 1,90,000 किंमत सांगितलेली आहे जोडीची। मला की विकत घेतले का विकाय आणले? विकाय आणले। किती महिन्याचं खोंड आहे? 7 महिन्याचं। 7 महिने। कुठल्या वळूचं खोंड आहे? ही वगैरे या कोणते वगैरे? चंदू वगैरे। चंदू वगैरे कोणत्या वळूचं आहे? हा चंदू वगैरेंच्या कोणत्या वळूचा वळू? त्यातला पांढरा पांढऱ्या वळूचं आहे। नाव सांगा तुमचं? माझं हां बयाजी गडदे, गाव लोहगाव तालुका जत जिल्हा सांगली। जिल्हा सांगली। मोबाईल नंबर 9881 हां 6318 49। किती किंमत सांगितली खोंडाची? किंमत त्याची किंमत 45 सांगतो। कमी जास्त होतील? होईल ना। काजळी खिल्लार मोठ्या मापाचा वळ आहे। ही जोड कोणाची? तुमची जोड आहे? किती महिन्याची? 9 महिन्याचा आहे ती। अलीकडचं 9 महिन्याचं ते 14 महिन्याचा। 14 महिन्याचं आहे। किती किंमत सांगितली? याचं 25 म्हणतो, याचं 20 म्हणतो। असं का? नाव? रमेश जाधव, गाव? सातारा। साताऱ्याच कुठलं? सातारा व्याजवाडी। व्याजवाडी सातारा तालुका जिल्हा साताराच इथं। मोबाईल जिल्हा सातारा। तालुका वाई जिल्हा सातारा। जिल्हा। मोबाईल नंबर सांगा? 9307 हां 919749।
ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी मालकाशी संपर्क साधा. आपण वगैरेंच्या वळूचा मोठ्या मापाचा खोंड आहे, वय कमी आहे. मामा कुठल्या वळूचा खोंड आहे? सर्जा कोणता? सर्जा आता माझा सर्जा पण जोशाला गेलाय. दादा बसल्याला दिलेले पळस खेळ. हो मी पळसावड्याचा. तुम्ही पळसावड्याचे ना? हा माझ्याकडे पहिला होता सर्जा आणि मग आम्ही राहिल्यावर पुण्यात गेलाय तो सर्जाच आहे. पंढरपूरच्या यात्रेत आणला होता ना तुम्ही वळू? काय नाव तुमचं? प्रकाश चव्हाण, गाव? पळसावड, तालुका मान, जिल्हा सातारा. हा कुठल्या वळूच आहे? सर्जाचा. सर्जा आता कोणाकडे दिलाय सर्जा? आता ती दादा भोसल्याकडे आहे. दादा भोसले महू चिकमहूच्या दादा दादा भोसलेंकडे भोसल्याला दिला. सर्जा आहे. 2 वर्ष झालं मी दिलाय. मी 9 वर्ष वापरला. असं होय. मी त्याला ह्या वयातनं थोडा मोठा असताना 3 लाख रुपये आणला होता सर्जा. मी ती सर्जा- आता ही सर्जाची पैदास आहे. सर्जाची किती किंमत सांगताय? ह्याची 45 सांगतो. मोबाईल नंबर आहे? हाय की हा सांगा की. 97 97 63 63 44 44 34 05. 3405. राजमाळ गेला वळता. एक मिनिट. शूटिंग मध्ये सगळं 3 लाख रुपये. चिकमोहदला भोसलेंकडे जो सर्जा आहे त्या सर्जाचं खोंड आहेत म्हणतात. पळसावड्याचे मालक आहेत. यांच्याकडे तो वळू होता पहिला, त्या वळूचा खोंड आहे हा. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. सारांश तर घेतलाच बाई. हे कर्नाटक व्यापाऱ्यांनी घेतलेल्या गाई. आजच्या बाजारातील कर्नाटक व्यापाऱ्यांनी घेतलेल्या गाई ह्या. आपले लोक म्हणतात फक्त गायी भेटत नाही. परंतु जर तुम्हाला चांगली गाय घ्यायची असेल तर तुम्हाला पहाटे 5:30-6 वाजता तर तुम्ही बाजारमध्ये पाहिजे, तर तुम्हाला चांगली खिल्लार गाय भेटू शकते. चांगल्या दुधाच्या खिल्लार गाय आहेत. आजच्या बाजारात किती मोठ्या प्रमाणात खिल्लार गायी आल्या तुम्ही बघू शकता. जे कर्नाटक व्यापारी वर्गाने घेतलेले आहेत. गाई, बैल. सांगोला बाजारातील जवळजवळ सगळ्याच गायी ह्या कर्नाटक चडचण इकडचे व्यापारी घेत असतात. पाहू शकता आजच्या बाजारात किती मोठ्या प्रमाणात गायी आलत्या.
हा पळवाय पुण्यावाल्याने घेतलेला आहे. कितीला बसला हा? 35ला बसला. कुणाच आहे? कुणाचंच नाही. हा रोहित शहाजी खटके. गाव गाव पळसावडे तालुका खटाव मान जिल्हा सातारा. किती सांगितले याचे? 45,000 रुपये सांगतात. किंमत 45,000. मोबाईल नंबर 7972 65 93. कुठल्या वळूचा खोंड आहे? दादांच्या आता घरी आहेत त्या वळूचा खोंड आहे का? घरी आहे त्या. दादांच्या वळूचा जो आता घरी जो वळू आहे त्याचा खोंड आहे हा. तुमच्या घरी कुठल्या लाईनचा वळू आहे आता? आता मी वळू मोडलेला आहे, माझ्याकडे वळू नाही. मी मोडलं. घ्यायला फक्त मला मग हे वासरू कुठल्या वळूच? तुमच्या वळूच म्हणतात. सर्जाचंच. हे तिथनच बघून आणला होता त्याने खाली. बाजारात असंच असतंय हो. बाजारात खरं कमी असते, खोटं जास्त असते. कातन चेहरा दिसतो ना वासराचा, लगेच कळतंय ना. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कुठून कुठून व्हिडिओ पाहताय ते आवर्जून मित्रांनो कळवा.